दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनच वंजारी समाज हा खरा प्रवाहात आला असावा याबद्दल दुमत नाही। आज वंजारी समाजाचे आमदार महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये सत्तेत आहेत। मराठा, ओबीसी, दलित अशी राजकारणाची किनार घेत आज एक मायक्रो ओबीसी असणारा समाज आज राज्यात एवढा प्रभावी कसा झाला? राज्याच्या राजकारणात विशेषतः मराठवाडा, बीड, परभणी, धाराशिव आणि नांदेड आणि विदर्भात देखील वंजारी समाजाचे मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आले आहेत। मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी अशा प्रकारचा संघर्ष देखील रंगवण्यात आला होता। मग हा वाद फक्त राजकीय होता की याला जातीय किनार होती? असे अनेक प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होत आहेत। परंतु आज आपण पाहणार आहोत ते महाराष्ट्रातील वंजारी समाज याचं एकूण प्रतिनिधित्व, एकूण आमदार किती आहेत, त्यांचे मतदारसंघ कोणते आणि यासोबत त्यांचा राजकीय प्रतिनिधित्व आणि यासोबत राज्याच्या राजकारणावर एवढा प्रभाव कसा, आणि या सगळ्यात महत्त्वाचं हा समाज मायक्रो ओबीसी असूनही एवढा मजबूत प्रभाव कसा दाखवत आहे, हे सगळं तपशीलवार आणि आकडेवारी सकट आज आपण पाहणार आहोत। चला तर मग वंजारी समाजाचं विधानसभेतील ताकदीचा रिएलिटी आज आपण चेक करूया। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीनापासून स्वागत करतो। आता या यादीतले पहिले वंजारी आमदार आहेत ते आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार असणारे आमदार जितेंद्र आव्हाड। आमदार जितेंद्र आव्हाड हे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, कळवा या विधानसभा मतदारसंघातून 2009 पासून सलग 4 वेळा निवडून येत आहेत। 1999 साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून आजपर्यंत ते राष्ट्रवादी सोबत आहेत। विशेषतः ते शरदचंद्र पवार यांच्या सोबत दिसत असतात। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात देखील मोठमोठी खाते सांभाळलेली आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ जर पाहिला तर हा मतदारसंघ पूर्ण मुस्लिम बहुल आहे, तरी देखील या मतदारसंघावर वंजारी समाजातून येणारे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपलं वर्चस्व राखून आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जर बघितलं तर त्यांच्या जातीपुरतं त्यांचं राजकारण मर्यादित जर असतं तर कदाचित त्यांना या मतदारसंघावर आपली पकड निर्माण करता आली नसती असं देखील बोललं जातं। परंतु जितेंद्र आव्हाड यांच्याकडे एक सर्व समावेशक चेहरा म्हणून मतदारसंघामध्ये पाहिलं जातं आणि त्यामुळेच ते या मतदारसंघावर आपलं वर्चस्व राखून आहेत। आता यानंतर दुसरे वंजारी आमदार आहेत ते आहेत रत्नाकर गुट्टे। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या मतदारसंघातून आमदार रत्नाकर गुट्टे हे निवडून आलेले आहेत। गंगाखेड हा मतदारसंघ बीड जिल्ह्यातील परळी या मतदारसंघाला लागून आहे, त्यामुळे या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात वंजारी समाज हा वसलेला आहे। वंजारी समाज यांच्या बरोबरच या मतदारसंघामध्ये बहुसंख्येने आहे तो आहे धनगर समाज। यामुळे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनगर समाज आणि वंजारी समाज यांची मोड बांधली आहे। आमदार रत्नाकर गुट्टे यांनी राष्ट्रीय समाज पक्ष या माध्यमातून त्यांनी 2019 ला निवडणूक लढवली आणि तेव्हा ते विजय झाले। त्यानंतर 2024 ला देखील त्यांनी याच पक्षाकडून निवडणूक लढवली आणि सलग 2 वेळा ते या मतदारसंघामध्ये आमदार आहेत। आता यानंतरचे तिसरे आमदार आहेत ते आहेत आमदार सुहास कांदे। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे ते आमदार आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून त्यांनी 2024 ला निवडणूक लढवली आणि ते विजय देखील झाले। खरं तर सुहास कांदे यांनी आपली राजकीय जीवनाची सुरुवात केली ती मनसेपासून, त्यानंतर शिवसेना आणि आता शिवसेना शिंदे गट असा त्यांचा राजकीय प्रवास आहे। नांदगाव हा या मतदारसंघामध्ये देखील वंजारी समाज भरपूर आहे आणि यामुळेच आमदार सुहास कांदे या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत। आता यानंतर नंबर 4 चे वंजारी समाजाचे आमदार आहेत ते आहेत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार असणारे संतोष बांगर। आमदार संतोष बांगर हे शिवसेना शिंदे गटाकडून 2024 ला या मतदारसंघातून विजय झाले आहेत। या मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात वंजारी समाज या मतदारसंघामध्ये आहे आणि यामुळेच 2019 ला पहिल्यांदा शिवसेनेकडून संतोष बांगर हे तिथे आमदार झाले आणि त्यानंतर आता 2024 ला शिवसेना शिंदे गटाकडून ते आता आमदार आहेत। आता यानंतर नंबर 5 चे वंजारी समाजाचे आमदार आहेत ते आहेत मनोज कायंदे। मनोज कायंदे यांचा मतदारसंघ आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा। सिंदखेड राजा या मतदारसंघामध्ये देखील वंजारी समाज भरपूर प्रमाणात आहे आणि त्यामुळे सुहास कांदे हे 2024 ला या मतदारसंघातून विजय झालेले आहेत। आता यानंतरचे 6 नंबरचे वंजारी समाजाचे आमदार आहेत ते आहेत लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण या मतदारसंघातून 2024 ला विधानसभेवर निवडून आलेले रमेश कराड। आमदार रमेश कराड हे भाजपचे जुने आणि ज्येष्ठ नेते मानले जातात। यापूर्वी देखील रमेश कराड हे विधान परिषदेवर आमदार राहिलेले होते। लातूर ग्रामीण हा मतदारसंघ पाहिला तर या मतदारसंघामध्ये वंजारी समाज फारसा नाहीये, परंतु तरी देखील आमदार रमेश कराड यांनी या मतदारसंघामध्ये आपली पकड ठेवत त्यांनी 2024 ला या मतदारसंघातून विजय मिळवला आहे। आता यानंतर 7वे वंजारी समाजाचे आमदार आहेत
ते आहेत बीड जिल्ह्यातील परळी या मतदारसंघाचे आमदार असणारे आमदार धनंजय मुंडे। परळी हा मतदारसंघ खरं तर गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे ओळखला जातो। हा मतदारसंघ मुंडे कुटुंबाचा बालेकिल्ला आहे आणि म्हणूनच या मतदारसंघातून अगोदर गोपीनाथ मुंडे, नंतर पंकजा मुंडे आणि आता धनंजय मुंडे सातत्याने निवडून येत आहेत। परळी या मतदारसंघामध्ये वंजारी समाज हा भरपूर प्रमाणात आहे आणि त्यामुळेच हा संपूर्ण वंजारी समाज कायम मुंडे कुटुंबाच्या पाठीशी उभा असलेला आपल्याला दिसतो। अगोदर गोपीनाथ मुंडे, त्यानंतर 2009 ला पंकजा मुंडे, त्यानंतर 2014 ला देखील पंकजा मुंडे या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या। तेव्हा पंकजा मुंडे या मंत्री देखील राहिलेल्या होत्या। त्यानंतर राजकीय गणित बदलली आणि 2019 ला धनंजय मुंडे परळीतून आमदार झाले। त्यानंतर ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिले, पुन्हा शिंदे सरकारमध्ये देखील मंत्री राहिले आणि आता 2024 ला देखील ते निवडून आले आणि ते मंत्री देखील होते। परंतु सरपंच संतोष देशमुख हत्याकांड घडलं आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली। या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई झाली आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या प्रचंड अडचणी वाढल्या। त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता। हे सगळं प्रकरण होत असताना धनंजय मुंडेच्या बाजूने परळी मतदारसंघातील आणि राज्यभरातील वंजारी समाज ठामपणे उभा होता, हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। यावरून आपल्या लक्षात येतं की वंजारी समाजाचा दबाव गट किती प्रमाणात आहे। तर आता आपण जे आमदार पाहिले हे सर्व विधानसभेमध्ये निवडून आलेले आमदार आहेत। तर या व्यतिरिक्त देखील वंजारी समाजाचे 2 आमदार हे विधान परिषदेवर आहेत। त्यातल्या एक आहेत मंत्री पंकजा मुंडे आणि दुसरे आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे। गोपीनाथ मुंडे यांची कन्या असणाऱ्या पंकजा मुंडे या परळी विधानसभा मतदारसंघातून 2009 आणि 2014 ला या मतदारसंघातून त्या आमदार होत्या। तर 2014 ला त्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री देखील होत्या। त्यानंतर मात्र राजकीय गणित बदलली आणि त्यांचा पराभव 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये झाला। त्यानंतर पक्षामध्ये त्यांचं खच्चीकरण केलं गेलं असं देखील बोललं जात होतं। अशा वेळी 2024च्या लोकसभेला मात्र पक्षानं त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून संधी दिली, परंतु तिथेही पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला। त्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या आणि अशा वेळी त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये ही जागा परळीची सोडावी लागली। अशा वेळी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली। एवढंच नाही, जेव्हा सरकार आलं गेलं तेव्हा देखील पंकजा मुंडे यांना राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं। यावरून आपल्याला लक्षात येतं की वंजारी समाजाचा दबाव गट वाढल्यानेच पंकजा मुंडे यांना विधानसभेमध्ये घेतलं गेलं। तर यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असणारे शिवाजीराव गर्जे हे उपजिल्हाधिकारी होते। त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, राष्ट्रवादीमध्ये त्यांनी काम केलं आणि त्यानंतर आता जेव्हा 2024 ला राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत आला तेव्हा त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली। असे वंजारी समाजाचे विधानसभेतील 7 आणि विधान परिषदेवरचे 2 असे मिळून एकूण 9 आमदार आहेत। एका ओबीसी गटातल्या मायक्रो ओबीसी असणाऱ्या समाजाचे राज्यामध्ये आजच्या घडीला 9 आमदार आहेत। नक्की 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत आता वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व हे राजकीय पटलावर वाढतंय, पण या राजकीय पटलावर वाढणाऱ्या प्रतिनिधित्वाने त्या समाजाचे किती प्रश्न सुटलेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।